नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये। आज मी खूप चविष्ट खमंग आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवणार आहे। घरी खायला किंवा पाहुण्यांसाठी हा एक उत्तम स्नॅक आहे। यासाठी कमी साहित्य आणि एकदम सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवता येते। इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतले, एकदम फ्रेश आहे। आता त्याची मुळं कापून घेते। कापून झालेत। आता प्लास्टिकच्या जाळीमध्ये घेऊन सगळी कोथिंबीर चांगली धुवून घेते। आता सगळी कोथिंबीर धुवून झाले। थोडा वेळ सगळी कोथिंबीर सुकवून घेते। आता सगळी कोथिंबीर एका ताटामध्ये घेऊन बारीक बारीक मस्तपैकी चिरून घेते। आता खलबत्त्यामध्ये 8-9 लसणाच्या पाकळ्या आणि 2 मिरच्या घेऊन चांगलं बारीक ठेचून घेते। आता इथे मस्त बारीक झालंय। तर चिरलेल्या कोथिंबीरमध्ये 1 वाटी हरभऱ्याचं बेसन टाकते। अर्धा वाटी गव्हाचं पीठ टाकते आणि साधारण 2 चमचे तांदळाचे पीठ टाकते। आता खलबत्त्यात ठेचलेला लसूण आणि मिरची टाकते। 2 लहान चमचे भाजलेल्या खोबऱ्याचा किस टाकते। 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला टाकते। इथे साधारण 3 चमचे कांदा लसूण मसाला टाकते। थोडंसं जिरा टाकते आणि थोडंसं तीळ पण टाकते। आता चवीनुसार मीठ टाकते। 1 चमचा धना पावडर टाकते। आता हे सगळं चांगलं मिसळून घेते। आता जसं जसं पाणी लागत जाईल तसं तसं पाणी टाकत जाते आणि हे सगळं मळून घेते। इथं पीठ जास्त पातळ पण करायचे नाही, जरा असं घटसरच मळायचं आहे। इथं बऱ्यापैकी मळून झालंय। आता हाताला जास्त चिकटते म्हणून तेल लावून घेते। तेल टाकलं की जास्त चिकटत नाही। आता सगळं मिश्रण छान असं मळून झालंय। आता एका वाटीमध्ये तेल घेऊन हाताला लावते आणि लहान लहान गोळे घेऊन हातावर चांगले त्याचे रोल करून घेते। अगदी हळूवार फिरवत फिरवत रोल तयार करून घेते। लहान लहान 3 रोल तयार झालेत। आता एक जाळी घेते आणि जाळीला सगळीकडे तेल लावून घेते। तेल लावल्याने त्याला चिकटत नाही। जाळीला तेल लावून झाले। आता जाळी बाजूला ठेवते। एक एक रोल घेऊन त्याच्यावर आता तीळ लावून घेते। मस्त सगळीकडून तीळ लावते आणि रोल जाळीमध्ये ठेवते। आता सगळ्या रोलांना तीळ लावून झालेत। दिसायला पण छान दिसतात। आता लगेच एक मोठं पातेलं घेते, त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकते आणि एक लहान पातेलं त्याच्यात उघडं टाकते। आता त्याच्यावरून कोथिंबीरचे रोल ठेवलेली जाळी ठेवते। आता त्यावर परत एक पातेलं ठेवते। लगेच गॅस चालू करून पातेलं गॅसवर ठेवते। आता 15 मिनिटं फुल गॅसवर सगळे कोथिंबीरचे रोल वाफवून घेते। आता 15 मिनिटं झाले, झाकण काढून घेते आणि चेक करते रोल शिजलेत का ते। इथं मस्त शिजलेत।
आता सगळे रोल तयार झालेत आणि थंड पण झालेत. आता एक एक रोल घेऊन त्याच्या लहान लहान वडी करून घेते. वडी एकदम जाळीदार तयार झाले. आता सगळ्या वड्या मस्त तयार करून झाल्यात. आता लगेच गॅस चालू करते आणि गॅसवर एक पॅन ठेवते. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकते. तेल सगळ्या पॅनला चांगलं लावून घेते. तेल गरम झाले. आता एक एक कोथिंबीरची वडी त्याच्यामध्ये टाकते. कोथिंबीरची वडी फ्राय करताना कमीच गॅस ठेवला आहे. आता थोडा वेळ झाला की सगळ्या कोथिंबीरच्या वडींना पलटी देते. आता वडीची एक बाजू मस्त फ्राय झाली. आता सगळ्या पलटून दुसरी पण बाजू चांगली फ्राय करून घेते. आता दुसरी पण बाजू छान फ्राय झाली. आता एक एक वडी काढून घेते. अशाच प्रकारे बाकीच्याही वड्या फ्राय करून घेते. आणि लगेच आता कोथिंबीरच्या वडी खाण्यासाठी काढून घेतल्या. बघू शकता तुम्ही एकदम कडक आणि कुरकुरीत वड्या तयार झाल्यात. तर कसा वाटला आजचा कोथिंबीर वड्यांचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.